श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. श्री सद्गुरुवे नमः. श्री नृसिंह भान यतीने लीला वृत्तांत श्रवण करण्यास शुद्ध चित्ताने तयार व्हा. संत साधू विद्वजन हो, श्री गुरु लीलामृत पान करा. ही कथा आहे एका चिणी दाम्पत्याची. दिगंबराचार्य दीनजन कल्पतरू श्री स्वामी समर्थ महाराज जगाच्या कल्याणासाठी हिमाचल पर्वतावर स्वेच्छाचारे संचार करीत होते. एके ठिकाणी एक चिणी दाम्पत्य वनौषधी शोधत फिरत होते. त्यावेळी महाराजांनी भगवा वेश धारण केलेला होता. ते पाहून उभयता चेष्टेने मोठ्याने हसू लागले. हा भूतसैतान राक्षस असेल किंवा माणूस वृत्ती मात्र पिशाच्यमय दिसते. याला जादूटोना तोडगे कळत असतील. नाहक शब्दांचे असे तीर मारत ते दोघे एका वृक्षाच्या आड बसून कामचेष्टा करू लागले. मद्यपान केलेले, त्यात मदांधता भारी. त्यांची संस्कार रहीनता स्पष्ट दिसत होती. आपली कांता सतत संगतीस ठेवून अहोरात्र एकांत भोगणाऱ्याच्या जीवनात शेवटी आकांत निर्माण होतो हे समजून न घेता वागणाऱ्याचे नुकसानच होते. तसे हे विषयप्रिय जोडपे महाराजांच्या समोर विचित्र वर्तन करू लागले. परिणामस्वरूप अघटित करणी प्रत्ययास आली. स्त्रीच्या अवयवात अचानक पुरुषाकृती बदल झाला आणि क्षणात त्या विषयांध युगुलावर हंबरडा फोडण्याची वेळ आली. आपण ज्यास कुस्तीत वाघबाणांनी घायल करण्याचा प्रयत्न केला तो महापुरुष असून त्याच्या अवकृपेमुळेच हे संकट ओढावले ही जाणीव त्या उभयतांस तात्काळ झाली. ती दोघे महाराजांच्या चरणावर गडबडा लोळत माफी मागू लागली. महाराज, अशा स्थितीत आम्ही आमच्या लोकांमध्ये परत गेलो तर त्यासारखे या जगात लाजिरवाणे दुसरे काहीच नसेल. दयासागर सद्गुरुनाथ श्री स्वामी समर्थ महाराज कृपाळू होऊन म्हणाले, अरे, कामविकाराने महत् क्लेशच फक्त मिळतात. विषयाचा मोह झाला तर अंतरी सारासार विचार शिल्लक उरत नाही. काम आणि क्रोध याद्वारे दुःख आणि शोकच प्राप्त होते. जीवन बंधनात पडते. सर्वात मोठे दुःख म्हणजे देह जन्माचे सार्थक होत नाही. ज्याने काम मोहाचा धिक्कार केला तोच योगी ठरला. त्यानेच खरा आनंद प्राप्त केला. अशालाच विरक्ती प्राप्त होऊन ईश्वर भेटतो. ज्ञान प्राप्त होते. म्हणून विकार हे समूळ त्यागावेत. प्रत्येकामध्ये विवेक विचार हा दृढ व निरंतर असला पाहिजे. श्री स्वामी महाराजांची ही बोधपर वचने ऐकल्यानंतर ते उभयता पश्चातापाने पळून निघाले. सद्गुरुराया कृपा करा, आम्हाला तारा, आमचे रक्षण करा असे म्हणताना त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. तेव्हा त्यांचे अंतःकरण शुद्ध झालेले पाहून भक्तकाम कल्पतरू सद्गुरु दयाघन कळवळले. त्या दोघांस त्यांनी कृपादृष्टीने अवलोकिले. क्षणात त्यांची काया पूर्ववत झाली. त्या चमत्काराच्या अनुभवाने ते दोघेही भारावून गेले. म्हणू लागले, भगवंता, आम्ही धन्य धन्य झालो. आमच्या देहाचे कातडे काढून त्याचे जोडे बनवून समर्थ चरणी घातले तरी हे कृपाघना आपले उपकार कधी काळी फिटणार नाहीत. परोपकार करणे, भूतदया दाखविणे हे आपले ब्रीद आहे हो गुरुवर. निंदक कृतज्ञ झाले. निंदक कृतज्ञ अशा लोकांवर प्रेम करणे, माया दाखविणे हे आपल्यासारख्या वरदायक दीनदयाळांस शोभते. मग समर्थांनी त्यांना आज्ञा दिली, आता आपल्या चीन देशी सुखाने जा. तुम्ही निश्चित ईश्वर तत्वाशी पावाल. तेव्हा साष्टांग लोटांगण घालून ते उभयता आपल्या देशी निघून गेले. पुढे त्यांना पुत्र झाले. तेही महाराजांचे सेवक बनले. सद्गुरु लीलांमध्ये रंगले असल्यामुळे ते लवकरच भवपाशातून मुक्त झाले. पुढे महाराजांनी हरणाचे पाडस कसे वाचवले हे आपण पाहूयात. हिमालय पर्वतावर अन्य देशातले 4 पराधी हरिणाची शिकार करीत उदरभरणार्थ फिरत होते. एका आंब्याच्या झाडाखाली पानसाठ्याजवळ श्री स्वामी समर्थ महाराज स्वानंद मेळी निमग्न स्थितीत बसलेले असताना त्या शिकाऱ्यांच्या भयाने हरिणाचे एक लहानसे पाडस धावतच तेथे आले. थरथर कापणाऱ्या त्या पाडसाने महाराजांचा आश्रय घेतला. भवभयहारक महाराजांनी त्या भयभीत मृगाला कुरवाळत अभय दिले. पण बेभान झालेल्या त्या पराध्यांनी गोळीबार सुरू केला. त्या भयंकर गोळीबाराचा प्रतिध्वनी त्या पर्वतावर उमटू लागला. पशु जीव घेऊन पळू लागले. पक्षीही दूर उडून गेले. संपूर्ण वातावरण कंपित झाले. त्या विचित्र प्रकाराने सृष्टी भयचकित झाली होती. सर्वांनी परब्रह्माचे आवाहन सुरू केले. त्या अस्वस्थ वातावरणात
स्वस्थता दिसत होती ती फक्त महाराजांच्या स्थितप्रज्ञ देहावर. ती निर्भयता पाहून ते शिकारीही संभ्रमात पडले. सातत्याने गोळीबार करूनही स्वामी महाराज व ते पाडस या दोघांच्या नखासही अणुमात्र धक्का लागला नव्हता. महाराजांनी त्या व्याधांकडे पाहून त्यांच्या दिशेने 2 खडे फेकले आणि असा चमत्कार घडला की त्या दृष्ट पराध्यांच्या घोडी जिथल्या तिथे थिजून गेल्या. त्यांची तटस्थ स्थिती झाल्यामुळे त्यांना पुढे मागे खालीवर कुठेही सरकता येईना. हातातल्या बंदुकी सकट ते लाकडासारखे झाले होते. त्यांच्या देहस्मृतीवर असा विचित्र परिणाम झाला की सुरुवातीला ते एकमेकांकडे टकामका पाहण्याखेरीज काही करूच शकले नाही. थोड्याच वेळानंतर कंटाळून गेलेल्या त्या पराध्यांनी रडारड सुरू केली. पराध्यांचे काष्ठवत शरीर, त्यांच्या हातातील बंदुका आणि तीर पाहता तो प्रसंग विस्मयकारक आणि भयंकर दिसत होता. शेवटी ते कळवळणारे जीव पाहून परब्रह्म परमात्मा आत्माराम कळवळून कृपावलोकन करते झाले. तत्क्षणी चौघांची तटस्थता गेली व ते सावध झाले. पश्चाताप म्हणून महाराजांच्या चरणांवर लोळू लागले. महाराजांनी त्यांना बोध केला व जीवनमुक्तेचे द्वार उघडून दिले. त्यांनी महाराजांची अशी कोणती भक्ती केली होती तरी संपूर्ण शरणागती पत्करताच श्री स्वामी कृपा झाली. ते पराधी श्री स्वामी समर्थ महाराजांची स्तुती गाऊ लागले. आम्ही मतिहीन मदांध आहोत. विरोध करण्याची चुकी आम्ही केली. आमचे अपराध फार झालेत. आता दुराचारही केले. हरिणासाठी आपणालाही मारण्याचा उन्मत्तपणा निर्दयपणा केला. आमच्या हातून महापाप झाले आहे. सर्व शास्त्रे हेच सांगतात की नाहक कुणास त्रास देऊ नये. हे माहीत असूनही अन्यायाने वागलो. समर्थांना छळण्याचेही पाप आम्ही केले. तरी दयाघन स्वामींची कृपादृष्टी ढळली नाही. आम्हाला फार मोठे शासन झाले पाहिजे तरी आपण दयाळू त्रिभुवन पालक आम्हाला प्रसन्न झाला. तेव्हा महाराज अभयदान देत म्हणाले, सर्वांवर निष्काम बुद्धीने प्रेम करा. सत्य व स्वधर्माचे संरक्षण करा. ही गुरु आज्ञा पाळण्याचे अभिवचन देत ते आनंदाने निघून गेले. श्री गुरूंना वेदांनीही दयासागर ही उपाधी दिली आहे. त्यांच्या कृपावत्सलतेचा दयाघन रूपाचा प्रत्यय हा असा येतो. नंतर निर्भय झालेले पाडस मोठ्या करुणामय नजरेने भक्तवत्सल श्री स्वामी महाराजांकडे टकामका पाहत बसले होते. तेवढ्यात भयभीत झालेली त्या वत्साची माता हरिणी मोठ्या मोठ्याने श्वास टाकीत आपल्या पाडसाला शोधत तिथे येऊन थबकली. व्याधांनी बाळाला मारले असेल की काय ही भीती तिच्या नजरेत स्पष्ट दिसत होती. डोळ्यांवाटे आसवांचा महापूरही येत होता. थकलेली ती हरिणी त्या अमृत वृक्षाजवळच्या जलसाठ्याकडे तहान भागवण्यासाठी धावली. तरी तिची नजर आपल्या पाडसालाच शोधत होती. व्याधाच्या भीतीने ती थरथरत होती. एकूणच त्या सर्व हरिणांचे नित्य उभे राहण्याचे ठिकाण म्हणजे त्या आंब्याच्या झाडाचा परिसर होत. पाहते तर काय, महाराजांसमवेत तिचे पाडस छान खेळत होते. तिथे हरिणाचा पती त्या दोघांच्या शोधार्थ येऊन पोहोचला. त्याला पाहून यतिवर्य हसत म्हणाले, अरे ब्राह्मणा, तू आम्हाला ओळखले नाहीस काय? गाणगापुरात तू आमची भक्ती करीत होतास. आमच्या सेवेत तू व्याधीमुक्त झालास. तुझी स्त्री शुद्ध पतिव्रता होती. मुले नातवांडे असा भरगच्च परिवार होता. पण सत्पुरुषात छळलेस म्हणून मृग जन्मास पात्र ठरलास. किंचित पूर्वपुण्य योगाने आपली ही भेट झाली आहे. हा संवाद चालू असताना ती हरणी येऊन पोहोचली. पाडसाला पाहून ती आनंदित झाली. पूर्वसंस्कारांची त्यांना स्मृती होऊन वाचा फुटली. उभयता महाराजांची स्तुती करू लागले. आपण साक्षात पूर्वब्रह्म परमेश्वर जगदोद्धारक गुरुवर आहात. हे करुण सागरा, या श्रीचरण दर्शनाने बहुजन्मीचे ज्ञान उपजले आहे. आम्ही अन्यायी आहोत हे खरे, पण आपल्या चरण स्पर्शाने निर्दोष झालो ना. सत्पुरुषाचा छळ केल्यामुळे दोष येऊन पहिला जन्म रोगग्रस्त ब्राह्मणाचा मिळाला. दुसरा जन्म बैलाचा मिळाला. शेतीकाम करता करता हाल झाले. तिसरा जन्म सामान्य जातीत झाला. तेव्हा वैदुरा नगरीमध्ये राहत होतो. तिथे दारिद्र्य व दुःख अमाप भोगले. मुलांच्या हातचा मारही खावा लागला. चौथ्या जन्मी रोगी बनून स्त्रीसह अपार कष्ट भोगले. तेव्हा काशी क्षेत्रावर राहत होतो. तेथेही विचित्र पूर्वसंस्कारांमुळे हातून व्याभिचार घडला. परिणामस्वरूप गाढवाचा जन्म मिळाला. हालांनी परिसीमा गाठली. कुंभाराच्या लाथा खाव्या लागल्या. 6वा जन्म सुवर्णकार म्हणून झाला. तेव्हा हस्तिनापुरी राहत होतो. तेथे धर्म सोडून लोभाने वागायचो.
दागिने घडविताना सोन्याची चोरी करत होतो. मात्र माझी पतिव्रता स्त्री सतत साधू संतांना उदार हस्ते दान देत होती. त्यायोगे हा मृगजन्म प्राप्त झाला. आज व्याधाच्या हातून मरण निश्चित होते, परंतु गाठीशी पुरेसा पूर्वपुण्य संचय असल्याने कुळाचा नाश होण्यापासून वाचलो व समर्थ चरणाच्या दर्शनाचा लाभ झाला. महाराज, या जन्मखेपा पुरे झाल्या. मायबापा, सोडवा आम्हाला यापासून. संसार हा अति दुःखरूप असल्याचा प्रत्यय आम्हाला पुरता आलेला आहे. शिंक्यावर थोडासा कापूस ठेवलेला असतो, पण खालून पाहणाऱ्या मांजराला ती सुरस लोणी वाटते. पण ते चाखून बघितल्यानंतर जसा त्याला खेद वाटून त्याबद्दल मिथ्यत्व बुद्धी पटते, तसे हे संसार सुखाचे गौड बंगाल आहे. चवदार वाटतात म्हणून कुत्रा मोठ्या प्रेमाने अस्ती चघळतो, परंतु तसे केल्याने शेवटी त्याच्या तोंडातून रक्तही निघते. असाच हा प्रपंच सुखाचा प्रकार आहे. तेव्हा हे समर्थ जगजेठी आम्हाला आत्मज्ञान दृष्टी द्या. आपल्या चरणांजवळ अखंड राहू द्या. तेव्हा प्रसन्न झालेले श्री स्वामी कृपामूर्ती आशीर्वचन वदले. पुढील जन्मी तुम्हाला ब्राह्मण वंशात जन्म मिळेल आणि ज्ञान वैराग्यही प्राप्त होईल. महाराष्ट्राच्या दक्षिण भागात आम्ही आमच्या क्षेत्रावर लीला करीत असू, त्यावेळी भेटीस याल. तेव्हा मोक्ष सुखाला प्राप्त व्हाल. मनुष्य जन्म वाचून ज्ञानप्राप्ती होत नाही. नरजन्म हेच मोक्ष मार्गाचे प्रमुख द्वार होय. निरंतर श्री गुरुकुलवास झाला की मनुष्य जन्म सुलभ होतो. एक पशु आणि यतिवर्य यामधील हा आत्महितपर संवाद तिथेच एका गुहेत बसलेल्या तपस्वी जणांनी तटस्थ राहून मनापासून ऐकला. ते सर्वजण धावत येऊन महाराजांस साष्टांग नमन करते झाले. मोठ्या भक्तिभावाने त्यांनी परमपुरुष परमहंस श्री स्वामी समर्थ महाराजांस गुहेतील आश्रमात चलण्याची विनंती केली. सायंकाळची वेळ झाली होती. वातावरण अति थंड होण्याचा तो समय होता. महाराज त्या दिशेने चालू लागताच हरिणहरणीने स्वतःसाठी आज्ञा मागितली. तेव्हा कौतुकाने श्री स्वामी समर्थ महाराजांनी त्या तीनही मृगाच्या मस्तकावर हात फिरविला. दक्षिण प्रांतात मनुष्य शरीराने भेटाल असे पुन्हा म्हणाले. मग जलाशयाजवळ स्नान संध्यावंदन करून निर्मल स्वरूपात त्यांनी गुंफा प्रवेश केला. नंतर त्याच जलाशयासमीप आंब्याच्या झाडाखाली तो मृगाचा कळप आनंदमय वृत्तीने निर्भय होऊन विश्रांती घेत हलकेत झोपी गेला. गुहेतील सुखसंवादाचे कुशल वृत्त पुढील अध्यायी श्रवण करावे. हे कथामृत सुखप्रद आहे. अखंडानंददायी मुक्तिप्रद असे वेदोपनिषद रहस्य तुमच्यासाठी कथन करीत आहे. हा अलौकिक गुरुशिष्य संवाद होय. त्याची प्राप्ती करून देणारे श्री गुरु स्वामी समर्थ हे अखंड कृपेचे भंडार आहेत. सात्विक भक्ताच्या हेतूची पूर्ती करणारे हे सद्गुरू आहेत. संत साधुजनांचे माहेर, कविरायांचे विश्रांती स्थान, सकल जगताचे जीवन, समस्तांचे पूर्ण समाधान करणारे हे करुणाघन देवमूर्ती आहे. आपल्या अंतरी अखंडितपणे त्यांचाच वास आहे. आपल्या दासाला लेखन स्फूर्तीही त्यांनीच देऊन या स्वलीलांचे वर्णन करविले आहे. ब्रह्मनिष्ठ वामन रचित वेदशास्त्र पुराणांसंमत असा हा 4था अध्याय येथे समाप्त होत आहे. श्री स्वामी समर्थ.